मी डॉक्टर संदीप पाटील असोसिएट प्रोफेसर आहे SSBT's इंजिनिअरिंग कॉलेजला कम्प्युटर डिपार्टमेंटला. मी उषा संदीप पाटील गृहिणी हाऊस मेकर आहे. हो सर तुमच्या मुलाचं नाव त्याची रँक पण सांगा मला. हो, आमचा मुलगा ओम संदीप पाटील त्याला ॲडव्हान्स JEE ॲडव्हान्समध्ये त्याची रँक आहे 1600. ऑल इंडिया रँक 1662 1662 आणि मेन्समध्ये त्याला 99.20 पर्सेंटाईल आले होते. त्याच्यात त्याची रँक आहे 1589 ऑल इंडिया रँक. आणि आत्ताच नुकताच CETचा रिझल्ट लागलेला आहे, महाराष्ट्र CET. त्यात त्याला 99.73 पर्सेंटाईल आलेले आहेत. आणि त्याला होप की त्याला आयशरचं पण सिलेक्शन त्याचं होईलच वेश्वर. हो, एव्हरी एक्झाम आपण एकदम चांगलं करतो, एकदम उत्तम करतो. हे भरपूर सोपं नाही, कारण दर एक्झाम वेगळी असते. हो सर, चांगली गोष्ट आवडली. ऑलिम्पियाडचं पण त्याचं टॉप 1 पर्सेंटाईलमध्ये आलेलं आहे, केमिस्ट्री ऑलिम्पियाड. अच्छा, टॉप 1 पर्सेंटाईल. हो हो सर, सगळ्यात पहिले पेस आपण काय जॉईन केलं, म्हणजे जेव्हा जॉईन करताना काय ऑप्शन्स आपण पाहिले ते त्याच्या आपण डिसिजन घेतलं. हो सर, हे आता आपलं जळगाव शहरात शहर म्हटलं म्हणजे हे जळगाव म्हणजे हे मोठं खेडं आपण म्हणू, मोठं खेडं. हां, तर जळगाव शहरात आमचे जे मित्रमंडळी आहेत ॲकॅडमिक्स, खास करून ॲकॅडमिक्समधले, तर ॲकॅडमिक्समधले जे मित्रमंडळी आहेत त्यांच्या थ्रू आम्ही खूप ऐकलेलं होतं पेसबद्दल 4 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी ॲकॅडमिक सर्कलमध्ये की हो, की जे तज्ज्ञ लोक आहेत म्हणजे युनिव्हर्सिटीमधले ते डॉक्टरेट आहे, पोस्ट डॉक आहेत, तर त्यांच्या थ्रू आम्ही 5 वर्षापूर्वी ऐकलं होतं सर पेसबद्दल, की त्यांचं प्रिपरेशन, त्यांचं मटेरियल, त्यांचं डेडिकेशन, मॅडमचं डेडिकेशन, वाणी मॅडमांचं डेडिकेशन, वाणी सरांचं डेडिकेशन, स्टाफ खूप ॲकॅडमिक्स त्यांचं खूप स्ट्रॉंग आहे. तर ते आम्ही ऐकून मग मुलीला पहिल्यांदा पेसला आम्ही ॲडमिशन घेतलं होतं. तर ते खूप चांगल्या संस्थेमध्ये आहे, आता 3rd इयरला आहे. त्याच्यानंतर मग आम्ही ओमला फाउंडेशनपासूनच घेतलं होतं सर, 9वीपासून 9, 10, 11, 12. तर इज अन व्हेरी एक्सलंट. मॅम, तुम्ही हाऊस मेकर आहात, म्हणजे तुम्ही जास्त वेळ त्याच्यासोबत राहायच्या. सर तर जॉबला जात असेल त्यांना कमी वेळ भेटत असेल करायचं. तर जेव्हा ओम संध्याकाळी घरी यायचा, तुम्ही काही अशा स्पेसिफिक गोष्टी होत्या का त्याला असं करायचं म्हणजे थोडं आवडलं, असं काही होतं का तुमचं रुटीन होतं? नाही, तो त्याच्या म्हणजे मर्जीनुसारच सगळं चालू होतं सगळं. हो, त्याला जेव्हा वाटायचं तेव्हा त्याच्या क्लासमधूनच सगळं व्यवस्थित होत होतं. अच्छा, हो, म्हणजे तेवढं वाणी मॅम ते हो, वाणी सर. आणि इथे म्हणजे त्याचं प्रिपरेशन खूप चांगलं व्हायचं. ॲक्च्युली दिस इज होम, अवे फ्रॉम होम प्रिपरेशनसाठी. तो सकाळी 7 AM to 9 PM इथेच राहायचा कम्प्लीट. आता 1-2 वर्ष जी प्रिपरेशन होती JEEची, हो सर, एकदम डिफिकल्ट, वन ऑफ द टफेस्ट एक्झाम ऑफ इंडिया. हो, इनफॅक्ट वन ऑफ द टफेस्ट एक्झाम ऑफ द वर्ल्ड. येस सर, सेकंड टफेस्ट एक्झाम इन द वर्ल्ड, सेकंड. त्या जर्नीमध्ये सर, आता ती जर्नी संपली आहे, शेवटी 2 वर्ष त्याची संपली आणि रँक पण चांगली आली ओमची. हो, तर जेव्हा रिझल्ट आला तेव्हा तुमची काय फिलिंग होती की फायनली संपलं सर्व, कारण की तुम्ही पण त्याच्यामध्ये तेवढेच इन्व्हॉल्व असाल? हो, काय म्हणजे कसं एक्सप्रेस केलं? हो सर, म्हणजे इन्व्हॉल्वमेंट आपल्या पूर्ण पेस टीमचं होतं. मॅडम स्वतः लक्ष देतात. वाणी सर, वाणी मॅडम, पूर्ण स्टाफ आपला, टीचिंग असेल, नॉन टीचिंग असेल पेसचा, आणि सगळ्यांचं इन्व्हॉल्वमेंट होतं. ऑफकोर्स फॅमिलीचं इन्व्हॉल्वमेंट तर राहतंच. तर हे सगळं रिझल्ट जेव्हा आम्हाला लागला, जो कळाला रिझल्ट 2 जूनला, तर खरंच म्हणजे जे काही केलं त्याची चीज झाली अशी आम्हाला नक्कीच जाणीव झाली सर. सर, जर आपण पेस नसतं जॉईन केली, पेससाठी कोचिंग क्लास जळगाव पेस देशमध्ये जॉईन नसतं केलं तर काय मिस झालं? नाही, ऑफकोर्स सर, बरोबर. कारण की कसं आहे की इथे जो ब्रिज जे होतं, कारण सर तो आहे ना ॲक्च्युली तो मराठी मीडियममधला आहे. हा, मराठी मीडियममध्ये होता. हो, मराठी सेमी मराठी, सेमी इंग्लिश मीडियमचा होता. तर त्याच्यात म्हणजे बऱ्यापैकी जे ब्रिज पाहिजे होतं, ब्रिज टाईप, फाउंडेशन टाईप, तर ते पेसमध्ये होऊ शकलं सर. तर ते नसतं झालं सर, डेफिनेटली नसतं झालं. कारण की सेमी इंग्लिश म्हटल्यावर थोडं तेवढं कॉन्फिडन्स थोडा कमी. हां, म्हणजे
सिलेबसचं कंटेंट किंवा तो तिथला क्राऊड येस आणि ते तिथलं बॅकग्राऊंड फाउंडेशन आणि मग हे आपलं मेन्सचं NCERTचे बुक किंवा ते कंटेंट वगैरे, तर ते ब्रिज आणि फाउंडेशन नसतं झालं सर, जॉईन नसतं केलं तर. 1600 जे एडव्हान्समध्ये रँक आली हो. आणि तिथनं आपण ती जर्नी सुरू केली होती हो. आणि आज आपण इथे आहोत. बरोबर आनंद होत असेल. येस सर, नाव वी आर द विनर्स. जर नसतं जॉईन केलं तर वी मे बी द लुझर्स. बापरे, एवढं मोठं झालं. हो हो येस. सर आपले आता जे पेरेंट्स आहेत ज्यांचे जे मुलं प्रिपेअर हो, करतात त्यांचे हो. पेरेंट्स किंवा जे मुलं विचार करतात हो, सर. आम्ही करायला पाहिजे की हो नाही, सर. त्यांना तुम्ही काय सजेशन द्याल किंवा काय रिकमेंड कराल की ही गोष्ट चुकूनही मिस करू नका किंवा ही गोष्ट नक्की फॉलो करा? हो सर, नक्कीच सर, नक्कीच संदेश देऊ इच्छितो की आता जे काही पॅरेंट्स असतील किंवा जे ॲस्पायरंट्स असतील, म्हणजे हा जो तुमचा जो काही तुमचा पाथ असेल, तुम्ही मेडिकलकडे जा, इंजिनिअरिंगकडे जा किंवा कुठे जा, भरपूर पाथ आहेत. तर तुम्ही यू स्टार्ट फ्रॉम 8th 9th आणि 8वी 9वीलाच विद्यार्थ्याचं ठरून गेलं पाहिजे, पालकांचं ठरून गेलं पाहिजे की याला नेमकं करायचं काय. 9th बस 9वीपर्यंत होऊन झाला पाहिजे की आपल्याला नेमकं कोणता पाथ फॉलो करायचा आहे, की इंजिनिअरिंग, मेडिकल, हॉटेल मॅनेजमेंट खूप आहेत स्ट्रीम्स. तर त्यांनी लवकरात लवकर तो पाथ फायनल करून दे शुड स्टार्ट फ्रॉम 9th फाउंडेशन, पेसमध्ये यावं आणि आपलं जळगाव, आपले विद्यार्थी, आपली संस्था मानून त्यांनी सर, एक तयारी करावी. शेवटचा प्रश्न असा की तुम्ही सुरुवातीला सांगितले की आपल्या जगात मोठं खेडं आहे. हो हो हा एक भरपूर मोठा लोकांना इशू जातो की खेडं किंवा छोटं गाव हो, म्हणा किंवा हो. छोटं सिटी म्हणा, हो, त्याच्यामुळे लोक इथे राहायला संकोच करतात किंवा हो. थोडं विचार करतात. हो हो तर तुम्हाला काय वाटतं करायला पाहिजे आता सुद्धा या 2025 मध्ये हो सर. याच्याबद्दल की आम्ही जळगावमध्ये राहून अभ्यास करायला पाहिजे की आम्ही बाहेर जायला पाहिजे, कोटा वगैरे? नाही, काय जाऊ शकता नाही सर, जळगावमध्ये राहूनच आता आपण बघतो सर पेसचा रिझल्ट की दरवर्षी त्यांचे 10+ जास्त पण आहेत की दे आर गेटिंग ॲडमिशन्स इन IITs, NITs, IIITs, चांगल्या MBBS इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन भेटते. तर जळगावात राहून जर इथे असं घडत असतील, विद्यार्थी घडत असतील, साधारण आता मी बोललो ना की आमचा ओम मराठी मीडियममध्ये होता, मराठी मीडियमचा विद्यार्थी तर इतकी चांगली रँक आणू शकतो जळगावात राहून. आणि सांगू शकतो, पण आपण कोणी असं जनरली टिपिकल नाही आहे की हा असं- confident नसतं कोणी. हां, तर तो त्यांनी विश्वास ठेवावा, आपल्या लोकांवर विश्वास ठेवावा. आणि कसं आहे सर, बाहेर गेले की मग थोडंसं पॅरेंटिंग वगैरे लागतं मुलांना, जे आम्ही ऑब्झर्व केलं सर की मुलं थोडेसे टेस्टला मार्क कमी आले तर ते डिप्रेशनमध्ये येतात, रडतात. तर घरी येऊन मग त्यांना पॅरेंटिंग लागतं की जे पॅरेंटिंग आपण आउट ऑफ द जळगाव किंवा दुसऱ्या शहरात आपण देऊ शकत नाही, ते जे आपण इथे देऊ शकलो. पॅरेंटिंग पण महत्त्वाचं असतं. चांगलं झालं मला तुम्ही टाइम दिला त्याच्यावर थँक्यू. हो, सर. आणि तुमच्या याच्यावर एक कन्क्लुजन आपण असं करू शकतो की 2025 मध्ये आपण हे कन्क्लुजन डेफिनेटली करू शकतो की जळगाव सिटीमध्ये राहून सुद्धा तुम्ही एक चांगली रँक आणू शकता. बिलकुल. कारण हे फक्त आजचा विषय नाही, या वर्षीचा विषय हो, नाही. सर. तर जळगाव पेस वैष्णव IT हो. दर वर्षापासून मागच्या वाटतं 10-15 खूप चांगली legacy आहे. कन्सिस्टंटली टॉप 1000 मध्ये, टॉप हो, 2000 मध्ये रँक हो. काढतात. तर हे पॉसिबल आहे. हो, सर. जळगावला भरपूर अभ्यास करू शकतो. हो हो, खूप चांगली लेगसी आहे पेज. आम्ही बऱ्याच जणांना सांगतो की पेस हे करावं. आम्ही रिकमेंड खूप कारण ॲज अ अकॅडमिक्स विचारतात, बरेच पालक विचारतात आता ॲज अ बरेच अकॅडमिशियन मुलं म्हणून. घरी ओममुळे त्यांना तेच सांगतो आम्ही, तेच. विश्वास ठेवा येस. बस. थँक्यू सर फॉर Thank टाईम. आनंद झाला तुमच्याशी बोलून. आणि तुम्ही जे इन्साइट्स दिले त्याच्याने डेफिनेटली जे पालक एक स्टुडंटचे जे व्हिडिओ बघतील त्यांना डेफिनेटली त्याचा मिळतील. हो, थँक्यू हो, फॉर टाईम हो. अँड कॉंग्रॅच्युलेशन्स अगेन फॉर थँक्यू.